नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार बंधू भगिनींनो, आवाज महामुंबईचा मध्ये डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला या उपक्रमामध्ये मी डॉक्टर राजाराम माया पहलवान, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अलिबाग येथून आपल्याला मधुमेह या विषयावर माहिती देणार आहे। तर त्याचा सुरुवातीला आपण मधुमेह म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती घेऊया। कारण मधुमेह आजार इसवी सन म्हणजे 5,000 वर्षापूर्वीपासूनचा हा आजार डिटेक्ट झालेला आहे। याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये मधुमेह असं त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की मधुमेह याचा अर्थ असं काय की मधुमूत्र, जे मूत्रांमध्ये मूत्राचं चव जी असते ती मधुर लागल्यामुळे त्याला मधुमूत्र असं नाव तेव्हा देण्यात आलं। त्यानंतर मधुमेह असा हा शब्द प्रचारात आला। तर त्यावेळेपासून म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये रक्ताचं साखरेचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं त्याला मधुमेह असं म्हणण्यात आलं आहे। एक त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक अनुवंशिकता एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे। अनुवंशिकतामध्ये जर असेल तर लहानपणापासून देखील काही मुलांना, काही किशोरवयीन मुलांना देखील मधुमेह होत असतो। तर याच्यामध्ये काय होतं की जे आपलं पॅन्क्रियाज असतं तर त्याच्यामधलं जे इन्शुलिन तयार होत असतं त्याचं प्रमाण कमी होतं किंवा बंद होतं। मग अशा वेळेला लहानपणापासूनच इन्शुलिनचं इंजेक्शन काही मुलांना दिलं जातं। तर आपण सर्व समाजात म्हणजे सामान्यपणे बघत असतो की छोटा मुलगा तरी त्याला कसं काय डायबिटीस, त्याला कसं, तर त्याचं कारण एक अनुवंशिकता आहे। आणि आता दुसरं जे कारण आहे ते आपली जीवनशैली। त्याच्यामध्ये मधुमेहामध्ये टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार असतात। तर जीवनशैली जी आहे ती सर्वात आत्ता जी बिघडलेली आहे त्याच्यामुळे मधुमेह होणे जास्त लोकांना होत असतो आणि संभवत असतो। तर आत्ताची जीवनशैली जी आहे ती खूप फास्ट आहे, खूप धकाधकीची आहे। जसं सुरुवातीच्या काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये देखील ते आजार होते, पण त्याचं कारण अनुवंशिकता किंवा त्यांचं काही टेन्शन असेल, काही त्रास असेल त्याच्यामुळे होत होतं। पण आता सर्रास लहान मुलांपासून ते वयस्कर मुलापासून त्याला अनुवंशिकतेचं कारण देखील लागत नाही। तर या सर्व जीवनशैली बदलली आपण जर शांत म्हणजे आपला जो दिनकर्म आहे किंवा रात्रीचर्या आहे किंवा ऋतुचर्या आहे, या सर्व जर गोष्टी आपण नियमाप्रमाणे पाळल्या तरी बरेचसे आजार कंट्रोलमध्ये येतात आणि नाहीसे होतात। तर माझा एकच महत्त्वपूर्ण असा सल्ला आहे सर्वांना की टेन्शनमुक्त, चिंतामुक्त आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे। कारण ह्या चिंतेमुळेच आपले वेगवेगळे आजार तयार होतात, असं त्याचे बरेचसे आजार होतात। म्हणून आपण जास्त करून की जेवढा आपला जीवनशैलीचा जो प्रकार आहे तो आपण जर चांगला ठेवला तर नक्कीच आपण या आजारातून मुक्त होऊ शकतो। मधुमेह जर का बरा करायचा असेल किंवा त्यातून जर आपण सुटायचं असेल, मधुमेह पूर्णपणे जात नाही, परंतु त्यातनं सुटण्यासाठी किंवा तो चांगला म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी आपण रोजचं एक 4 ते 5 किलोमीटर चाललं पाहिजे। खाण्यामध्ये गोड पदार्थांचं प्रमाण कमी सेवन केलं पाहिजे। कारण काय होतं की ज्या व्यक्तीला मधुमेह आहे त्याला गोड हे आवडतच असतं, पण एकदम पण बंद करण्यापेक्षा थोडं देखील चालू शकतं। परंतु ह्या गोष्टी टाळल्या आणि व्यायाम चालू ठेवला, चालणं हे सर्वात मोठा व्यायाम आहे। तर चालणं, सायकलिंग करणं किंवा पोहणे हे जर तुम्ही रेग्युलर चालू ठेवला तर ह्यातनं बऱ्यापैकी तुमची सुटका होते। आणि मधुमेह हा असा आजार आहे की तो पूर्णपणे जाऊ देखील शकतो आणि कधीच जाऊ शकणार नाही। पण आपल्याला त्याच्यामधून सुटायचं असेल तर ह्या जीवनशैलीचा जर वापर केला तर आपण नक्कीच यातून मार्ग काढू शकतो। आणि तुम्ही देखील सर्वांनी मधुमेह जाण्यासाठी वेगवेगळे चांगल्या जीवनशैलीचा प्रयोग करून, खाण्यापिण्यामध्ये चांगले बदल करून आपला आजार घालवू शकतो। धन्यवाद।